सुरुवात इतकी छान, की आपल्या डोक्यामध्ये एक फिक्स्ड बसलेलं आहे, की थायरॉइड म्हणजे हा फक्त स्त्रियांनाच स्त्रियांनाच होणारा होतो. आजार आहे आणि हं, पुरुषांचं काय? कारण आपण जसं ढकलतो, की रुटीनच आहे, स्ट्रेसच आहे, त्रासच होतोय ऑफिसमध्ये. ह्या एका कारणांवर आपण पुरुषांना इग्नोर करतो त्यांच्या सगळ्या ॲक्चुअली समस्यांकडे. खरंच आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला ह्याचं नेमकं कारण सापडलंय का? इतका दुर्लक्षित काय आहे पुरुषांमधला हा आजार? येस. कारण सिम्प्टम्स दोघांवरही सेमच दिसतात, की जसं आता संपदा तू हायलाइट केलंस, की थकवा येतो आहे, हं, नैराश्य येतं आहे आणि वजन कमी होतंय किंवा वाढतं आहे. बरोबर. सो या सगळ्या गोष्टींकडं पुरुष असं म्हणतो, की रेग्युलर आपलं जे धकाधकीचं जीवन चाललेलं आहे, त्याच्यामुळे या गोष्टी होत आहेत. बरोबर. सो तो स्वतःच त्याबद्दल अवेअरही नसतो, की असा काही त्रास आपल्यालाही होऊ शकतो. प्लस महत्त्वाची गोष्ट आहे, की तो पुरुष जर खूप इमोशनल असेल आणि सप्रेशनमध्ये असेल, हं. सप्रेस इमोशनमध्ये असेल, तरीही TSH डिस्टर्ब व्हायचे चान्सेस खूप जास्त आपल्याला आत्ताच्या सिनारिओमध्ये दिसतायत. ओके. कारण स्ट्रेस सगळ्यांनाच आहे, पण सगळ्याच पुरुषांना थायरॉईड नाहीये. बरोबर. पण जो पुरुष तो स्ट्रेस हँडल करू शकत नाहीये, मे बी त्याला तो वे आउट मिळत नाहीये. मग त्या भावनांना व्यक्त करणं असेल किंवा स्ट्रेसला समजून त्याला काही सोल्युशन शोधणं असेल. अगदी सो बरोबर. तिथं त्या पुरुषांना पर्टिक्युलरली थायरॉईड डिटेक्ट होताना आपल्याला खूप जास्त दिसतोय. मग याची मुख्य कारणं काय वाटतात तुम्हाला अ, डॉक्टर? आणि लक्षणं जनरली काय म्हणजे अशी ठळक लक्षणं, की जी हो. पुरुषांनी इग्नोर करता कामा नये? येस. सो पर्टिक्युलरली वजनावरती नियंत्रण असणं महत्त्वाचं आहे आणि कंपॅरेटिव्हली मी जे आता पेशंट्स बघतीये, पर्टिक्युलरली जेंट्स पेशंट, स्त्रियांमध्ये वजन वाढताना दिसतं, पण पुरुषांमध्ये ना हायपोथायरॉईड असलं तरी वजन कमी होताना दिसतंय, बरं. खूप जास्त पद्धतीने. तर तो एक मोठा ट्रिगर पॉइंट पुरुषांनी इग्नोर करून बिलकुल चालणार नाहीये, की तुमचं वजन कमी होतंय, तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे बरोबर. आणि जो काही स्ट्रेस तुम्हाला मे बी तुमच्या कामाचा असणार आहे, ऑफिसचा असेल, फॅमिलीचा असेल, काही लीगल मॅटर्समध्ये सुद्धा पुरुषांना थोडंसं जास्त लक्ष घालावं लागतं. सो अशा वेळेला तो कंट्रोलमध्ये ठेवणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर. ॲटलीस्ट त्याला सोल्युशन शोधणं, त्याच्यावरती काम करणं, हं, हं. हे करणं फार गरजेचं आहे. अदरवाईज तो ट्रिगर होऊ शकतो आणि मग तो ऑटो इम्यूनकडे सुद्धा जाऊ शकतो. बरं. पुरुषांमध्ये हे प्रमाण थोडंसं जास्त दिसतंय मला, ओह! की ऑटो इम्यून कंडिशन आपण हॅशिमोटोजबद्दल पाहिली. हो. बरंच आधी बोललेलो हो, आहोत. हो. पण पुरुषांमध्ये ही कंडिशन नंतर दिसण्याची, कुठल्यातरी ॲक्यूट स्ट्रेसमुळं, ॲक्यूट ट्रॉमामुळं किंवा ॲक्यूट इन्फेक्शनमुळं अँटीबॉडीज तयार होण्याची शक्यता बरेच वाढलेली आत्ताच्या सिनारिओमध्ये आपल्याला दिसते आहे. ओके. त्यामुळं याला बिलकुल इग्नोर करायचं नाहीये. तुम्ही हं, हं. हायपोमध्ये असाल, हायपरथायरॉइडिझममध्ये असाल, दोन्ही कंडिशन तुम्हाला वर्स्ट केसेसमध्ये घेऊन जाऊ शकतात. ओके. डॉक्टर एक मुख्य कारण आपण पाहिलं जातं स्त्रियांमध्ये जेव्हा हं, हं. थायरॉइड होतो केस गळणे. हो. पण पुरुषांमध्ये डायरेक्ट टक्कल पडलेलंच पाहिलं जातं. हो, ओके. हो, हो. किंवा अर्थातच आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतच आलेलो आहे. बरोबर. पुरुष लक्ष पण देत नाहीत. कारण हो, हो. स्त्रियांमध्ये केसांना जेवढं सौंदर्याचा भाग महत्त्वाचा भाग मानला बरोबर. जातो तसं पुरुषांमध्ये कितपत मानतात मला खरंच माहिती नाहीये. पण थायरॉइड आणि टक्कल पडणे ह्याचा काही संबंध आहे का हो, खरोखर? हो. अगदीच आहे. ओके. आणि हे बरेचदा पुरुषांमध्ये हे इग्नोर केलं जातं, की ते हेल्मेट वापरतायत. सो हं. त्यामुळे गळत असतील केस किंवा स्ट्रेसच आहे म्हणून ते केस गळतायत. किंवा पोल्युशन. पोल्युशनमुळं हं. गळतायत. हे बरेचदा मिसडायग्नोसिस होऊ शकतं पुरुषांच्या बाबतीत पर्टिक्युलरली. पण त्यांना सुद्धा जसं स्त्रियांमध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे मेजर रूट कॉज दिसतं. कारण थायरॉईडचा मेन अटॅक मेटाबॉलिझमवर, डायजेशनवर होताना हं. दिसतो. सो सेम आपल्याला पुरुषांमध्येही बघायला मिळतं, की त्यांचंही डायजेशन डिस्टर्ब होतं आणि पर्टिक्युलरली व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 आणि प्रोटीन इंटेक हे जर त्यांच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात नसेल, तर हेअर फॉल खूप जास्त वाढलेला दिसतो आणि हे कमी असण्याची शक्यता खूपच जास्त वाढते. ओके. कारण ॲब्सॉर्प्शन कमी झालेलं असतं हं, हं. शरीरामध्ये हे सगळे न्यूट्रिशनल कंटेंट खेचून घेण्याचं जे प्रमाण आहे ते आणि त्याचा परिणाम आपल्याला हेअर फॉल, स्किन ड्रायनेस, बरोबर, वीकनेस, मसल बरोबर. लॉस या हं, हं. सगळ्यामध्येच दिसायला सुरुवात होते. ओके. मी एक ना गमतीशीर लक्षण म्हणजे जेव्हा हं, हं, सर्च हं. करत होते ह्या एपिसोडबद्दल तेव्हा हो. पाहिलं, की ज्या पुरुषांना थायरॉइड आहे, अशा पुरुषांचा आवाज बदलतो किंवा घोगरा होतो. तर हे खरं आहे येस. का? हे होऊ शकतं ओके, आणि पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हे होऊ शकतं. ओके. होर्सनेस ऑफ व्हॉईस म्हणतो आपण हं, त्याला. हं. सो थायरॉईड आपल्या गळ्यामध्ये आहे, त्याचा परिणाम व्होकल कॉर्डवर होऊ शकतो. त्यामुळं बरेचदा पुरुषांमध्ये हे हे कंडिशन दिसू शकते. दिसू शकते. ओके. अजून एक त्यालाच जोडून घोरणं हे पण जे आहे, हां, हां. तेही वाढतं थायरॉईड च्या सिम्प्टम्समुळं.
बरं. सो दोनही गोष्टी पुरुषांमध्ये जास्त ॲग्रिवेट होतात जर थायरॉईड डिस्टर्ब असेल तर. ओके. जनरली स्त्रियांसाठी टेस्ट रेकमेंड केलेले आहेत थायरॉईड जरी हं, हं. असेल. तर अशा पुरुषांसाठी काही टेस्ट आहेत का? प्रायमरी टेस्ट की त्यांनी करणं गरजेचं आहे येस. 6 मंथली किंवा इयरली? ओके. आणि दुसरं एक की इन्फर्टिलिटीच्या पण काही पुरुषांसाठी टेस्ट आहेत का ज्यांना थायरॉईड आहे? येस. सो कॉमन टेस्ट आपल्याला T3, T4, TSH जे आहे ते करावंच लागणार आहे. ते बरोबर. दोघांमध्ये कॉमन असणार आहे. आणि मी जसं म्हटलं, की हॅशिमोटोज किंवा अँटीबॉडीजचं प्रमाण पुरुषांमध्ये खूप जास्त दिसतंय, वाढताना दिसतंय. सो बरेचदा माझ्याकडे येणाऱ्या पुरुषांना तर जनरली आम्ही अँटी-TPO आणि ATG या टेस्ट नक्कीच करायला सांगतो. जे अँटी-थायरोपर ग्लोब्युलिन आणि अँटी-थायरोपर ऑक्सिडेज ह्या अँटीबॉडीज टेस्ट करण्याच्या काही ॲडव्हान्स टेस्ट आहेत. ओके. तर त्या डेफिनेटली आपण पुरुषांमध्ये पर्टिक्युलरली करणं गरजेचं नक्कीच आहे. गॉइटरसारखं किंवा थायरॉईडचे नोड्यूल काही दिसत असतील पुरुषांमध्ये सुद्धा, तर सोनोग्राफी, नेकची सोनोग्राफी करणं सुद्धा तितकंच आवश्यक असणार आहे. ओके. आणि स्पर्म काउंट आपल्याला चेक करावा लागेल. पर्टिक्युलरली इनफर्टिलिटी हा इश्यू घेऊन जर कपल आपल्याकडे आलेलं असतं, तर त्यावेळेला बरेचदा स्त्रियांकडे बोट दाखवलं जातं, की तिथंच काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिथंच काहीतरी योग्य पद्धतीने हॉर्मोन्स तयार होत नाही आहेत. पण अशा वेळेला फक्त स्त्रीवरतीच ब्लेम करून किंवा तिच्यावरतीच पॉइंट आउट करून उपयोग नाही आहे. आपल्याला पुरुषांच्याही स्पर्म काउंट किंवा स्पर्म मोबिलिटी या गोष्टींचा टेस्ट करणं गरजेचं तिथं राहणार आहे. ओके.